तेरी चाहत तेरी जरूरत न रह सकूंगा मैं मेरी जन्नत। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनलवर एडिटिंग वरील एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो व्हिडिओ तो एकदम जबरदस्त या सॉन्गवर त्याच व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, तर व्हिडिओ लाईक करता नाही करा। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन पहिल्यांदा असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याच प्रकारे इंस्टाग्राम रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स देत असतो। तर सोबतच मित्रांनो व्हिडिओचा लागणारा बेटमार्कचा व्हिडिओ आहे ना, तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल, तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जे आपलं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आहे ना, ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे। ते आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे। मित्रांनो जर तुम्ही टेलिग्राम चॅनल अजून देखील जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली मटेरियल सुद्धा प्रोव्हाइड करत असतो। तर चला मित्रांनो जर नाही वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या टेलिग्राम चॅनल कॅपकट ॲप्लिकेशन आहे ना, ते डाउनलोड करायचे। त्यानंतर प्ले स्टोरवरून सुपर एप ॲप डाउनलोड करून सिंगापूरचं एप आहे ना, ते कनेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचे। त्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून आपला जो बेटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे ना, तो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा। सिलेक्ट केल्यानंतर ॲडवरती क्लिक करायचे, तर इझिली आपला बेटमार्क आहे ना याच्यामध्ये ॲड होऊन जाईल। तर आता सगळ्यात पहिल्यांदा या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल। एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून या ऑडिओवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते बीट्स नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून आता जिथे जिथे व्हाईट कलरचे येत आहे ना, तिथे ॲड बीटवरती क्लिक करायचे। तर अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो, व्हिडिओमध्ये व्हाईट आलं ना, तर इथे ॲड बीटवरती क्लिक करायचे। तर अशा प्रकारे बीट ॲड केल्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टार्टिंगला व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते रिप्लेस नावाचं ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून फोटोवरती जाऊन आपला कोणताही फोटो ॲड करून 2 बोटाने मोठे करायचे। त्यानंतर ना आता जिथे जिथे बीट ॲड केलेत ना, ते इथे स्प्लिट नावाचं ऑप्शन आहे ना, याच्यावरती क्लिक करायचे। तर इझिली आपला बीट्स म्हणजे ॲनिमेशन्स यायला ॲड करायला रेडी होऊन जाईल आपला इमेज। तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर आता मी पुढचं सगळं ॲड करून घेतो, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। तर बघू शकता भावांनो, मी सगळं आहे ना ॲड करून घेतलेलं आहे। तर आता सगळ्यात पहिल्यांदा ना आपल्या पहिल्या लेअरवरती यायचं, त्यानंतर ना ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती जायचं आहे। कॉम्बोवरती गेल्यानंतर नाही ते डेझर्ट राईट नावाचं एक ॲनिमेशन आहे ना, तो भेटून जाईल। तो आपल्याला ॲड करून दुसऱ्या 2 नंबरच्या लेअरवरती येऊन डेझर्ट लेफ्ट नावाचा जो ॲनिमेशन आहे ना, तो ॲड करायचे। त्यानंतर ना 3 नंबरला जे बाउन्स 1 नावाचं ॲनिमेशन आहे ना, कॉम्बोमध्येच भेटून जाईल, तो ॲड करून 4 नंबरच्या लेअरवरती म्हणजे 4 सेकंडच्या आणि 4 नंबरच्या लेअरवरती येऊन वोबल नावाचा जो ॲनिमेशन आहे ना, तो ॲड करून घ्यायचे। त्यानंतर ना 6 सेकंडच्या लेअरवरती येऊन सगळ्यात पहिल्यांदा 6 सेकंडच्या लेअरवरती येऊन पहिल्यांदा आहे ना इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकल नावाचं ॲनिमेशन ॲड करून कॉम्बोवरती जायचं त्याच लेअरवरती। त्यानंतर ना ते 1 नंबरला आहे ना डायनॅमिक शेक 2 नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल। त्यानंतर ना आता 9 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती जाऊन वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन ॲड करून 12 सेकंडच्या लेअरवरती येऊन स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे। त्यानंतर ना 14 सेकंडच्या लेअरवरती येऊन डेझर्ट अँड स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन ॲड करून 16 सेकंडच्या लेअरवरती येऊन स्लाईड अँड वेव्ह नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे। त्यानंतर 19 सेकंडच्या लेअरवरती येऊन वेव्ह ॲब्झोनिफिकेशन नावाचा जो ॲनिमेशन आहे ना, तो आपल्याला ॲड करून पुढच्या लास्टच्या लेअरवरती येऊन बाउन्स 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। आता आहे ना आपल्याला आता इफेक्ट्स ॲड करायचे, त्यासाठी आहे ना आपल्याला इथे खाली इफेक्ट्स नावाचं ऑप्शन बघायला भेटेल। या इफेक्ट्स नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्स नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर ना आता इथे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे। ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आल्यानंतर 1 नंबरला एक हेक्झोनल स्पॉट नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, इफेक्ट बघायला भेटेल, तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर ना त्याला आहे ना 2 बीट सोडून पुढच्या बीट इथे 2 बीट सोडून आहे ना 3ऱ्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे। त्यानंतर ना स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये जायचे।
त्यानंतर इथे 1 नंबरला आहे ना पिंक ब्लिंकर्स नावाचा जो इफेक्ट बघायला भेटेल तो ऍड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला सुद्धा तिथपर्यंत याचा ऍड करून घ्यायचंय जिथपर्यंत आपण हेक्झोनल स्पॉट नावाचा इफेक्ट ऍड केला तिथपर्यंत. त्यानंतर आता तिसऱ्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करून लाईट इफेक्ट्स मध्ये जाऊन थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर मेट्रो नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीट पर्यंत ऍड करायचे. त्यानंतर आता ते व्हिडिओच्या प्रत्येक लेअरच्या मध्ये आपल्याला एक हे असे इफेक्ट ऍड करायचे. त्यासाठी आपल्याला थोडंसं मध्यभागीच्या साईडला येऊन व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करून नाईट क्लब मध्ये यायचे. त्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट बघायला भेटेल तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जिथे व्हायब्रेशन फ्लॅश संपतो ना तिथे येऊन याला आहे ना असं कट करून घ्यायचे. त्यानंतर याला डुप्लिकेट करून आता प्रत्येक लेअरच्या मध्यभागी ऍड करायचे अशा प्रकारे. तर इथे बघू शकता मित्रांनो असं. त्यानंतर प्रत्येक लेअरच्या मध्यभागी ऍड करून आपल्याला टाकायचं. त्यानंतर आता याला व्हिडिओचे म्हणजे ते आता इफेक्ट ऍड केलता ना त्याला सिलेक्ट करून ऑब्जेक्ट वरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता इथे प्रत्येक इफेक्टच्या लेअरला आहे ना ऑब्जेक्ट वरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचे व्हिडिओच्या लास्ट पर्यंत. त्यानंतर आणखी आता आहे ना ते 5 सेकंडची जी बीट आहे ना त्या पुढच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करून डेकोर नावाच्या ऑप्शन मध्ये यायचे. या ऑप्शन मध्ये आल्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल करून गर्ल सिक्रेट नावाचे इफेक्ट बघायला भेटेल तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडं एक म्हणजे व्हिडिओच्या लास्ट पर्यंत ऍड करून घ्यायचे. त्यानंतर ऍडजस्ट वरती क्लिक करून याचे फिल्टर जो आहे तो 0% व्हायचा फिल्टर याचा. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता इथे यायचे 3 सेकंडची जी बीट आहे ना आपण ते मेट्रो नावाचा इफेक्ट ऍड केलता त्या बीटवरती येऊन आणखी एकदा व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करून स्प्लिट मध्ये जाऊन थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर 3 लेअर मिरर नावाचा जो इफेक्ट आहे ना तो बघायला भेटेल तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर याला पुढच्या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचे. त्यानंतर आता बरोबर 6 सेकंडचे जे 0 स्टार्ट होतं ना इथे यायचे. त्यानंतर बॉडी इफेक्ट्स वरती क्लिक करून ते ट्रेंडिंग मध्ये आल्यानंतर ग्लोईंग डबल्स नावाचा जो इफेक्ट आहे ना तो बघायला भेटेल ते 2 नंबरला तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीट पर्यंत ऍड करून ऍडजस्ट वरती क्लिक करून कलर जो तो आपल्या मर्जीनुसार ठेवायचा आपल्याला कसा हवाय तसं. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता अशा प्रकारे आपला व्हिडिओ जो तो बनवून रेडी होऊन झाला इझी. त्यानंतर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातल्या एक्सपर्ट नावाच्या ऑप्शन एक्सपर्टच्या आयकॉनवरती क्लिक करून टाकायचं तर इझीला हा व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ जो तो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला असे ट्युटोरियल पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.